नमस्कार, अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला चिकन कंटकी बनवून दाखवणार आहे। एअर फ्रायरमध्ये एकदम क्रिस्पी असं हे चिकन तयार होतं। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्याच्यात हळद, मीठ, धने पावडर, चवीनुसार मीठ, 2 चमचे लाल तिखट घातला आहे व अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे चिकन तुम्ही जेवढा जास्त वेळ मॅरिनेट करता तेवढं ते क्रिस्पी होतं। तुम्ही संध्याकाळी जर बनवणार असेल तर सकाळीच याला मॅरिनेट करून दिवसभरासाठी ठेवू शकता व संध्याकाळी फ्राय करू शकता। पण जास्त वेळ नसेल तर 1 तासभर तरी मॅरिनेट करायचं आहे। त्याच्यात 1 चमचा आले लसूण पेस्ट, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातला आहे। कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ देखील वापरू शकता व चिकन कंटकी मसाला घातला आहे। हा मसाला नसेल तर चिकन 65 मसाला घातला तरी देखील चिकन आपलं हे क्रिस्पी होतं। सर्व व्यवस्थित चिकनला चोळून घ्यायचं आहे व मी 1 तासासाठी हे मॅरिनेट करून घेणार आहे। याच्यात तुम्ही जास्त रेड हवे असेल तर थोडासा फूड कलर देखील घालू शकता, पण मी इथे फूड कलर वापरला नाही। सर्व चिकनला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे व 1 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवून देणार आहे। नंतर 1 तासानंतर एअर फ्रायर बास्केटला ब्रशने तेल लावून घेतलं आहे व चिकनला दोन्ही साईडनी ब्रशने तेल लावून घेतलं आहे। चिकनचे पीसेस बास्केटमध्ये ठेवून दिले आहेत व नंतर एअर फ्रायर 200 डिग्री 15 मिनिटांसाठी सेट केला आहे। 15 मिनिटांमध्ये चिकन हे क्रिस्पी होतं। मध्ये एकदा चेक करून पाहायचं आहे। तर पाहू शकता, मी एकदा चेक करून नंतर आणखी थोडा वेळ हे ठेवणार आहे। 15 मिनिटांनंतर मी दुसरे पीसेस एअर फ्रायरमध्ये ठेवून दिले आहेत व 200 डिग्री 15 मिनिटांसाठी सेट केलं आहे। तर आपलं हे फ्राईड चिकन एकदम क्रिस्पी असं तयार आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व आवडल्यास सबस्क्राईब करा। धन्यवाद।